कुस्तीनंतर झालं ना. या कुस्तीनंतर 59 किलो वजन गटाची फायनलची मॅच म्हणजेच गोल्ड मेडल बाउट आपल्या समोर येईल. हा बोलिये. या कुस्तीनंतर 59 किलो गोल्ड मेडल बाउट साठी तयार राहायचंय. दीपाली नेटके कोल्हापूर लाल विरुद्ध प्रिया घरजाळे मुंबई निळा. चालू कुस्तीचा गुणफलक लाल 2 निळा 3. 35व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमधील कुस्ती या खेळ प्रकारातील महिला विभागाच्या कुस्त्या या ठिकाणी सुरू आहेत. 59 किलो वजन गटातील ब्रॉन्झ मेडल साठीची ही लढत यस. या कुस्तीनंतर 59 किलो वजन गटाची फायनल होईल. फायनलिस्ट दोन्ही कुस्तीपटूंना या ठिकाणी कॉल केलेला आहे. खेळाडूंनी वॉर्मअप करून रेडी राहायचंय. लाल 4 निळा 3. ब्रॉन्झ पदकासाठीची ही लढत आणि धोकादायक स्थितीत नेले मंजुषाला. अटीतटीच्या या कुस्तीमध्ये लाल 6 निळा 4 अशा स्थितीमध्ये ही कुस्ती सुरू आहे. लाल कुस्तीगीराने पुन्हा धोकादायक स्थितीत नेलेला आहे मंजुषाला. रेडचे 2 दिले का डेंजरचे? लाल 8 निळा 4. 59 किलो महिला विभाग ब्रॉन्झ पदकासाठीची ही कुस्ती. मेडिकल टीम या कुस्तीनंतर 59 किलो वजन गटाची गोल्ड मेडल बाउट या ठिकाणी सुरू होईल. ब्रॉन्झ पदकाची मॅच या ठिकाणी लाल 8 निळा 4. पहिल्या फेरीच्या शेवटाकडे गुणफलक लाल 8 निळा 4. कुस्ती खड्या स्थितीत पुन्हा सुरू झालेली आहे. $59 किलो गोल्ड मेडल बाउट साठी दीपाली नेटके कोल्हापूर लाल विरुद्ध प्रिया घरजाळे मुंबई निळा. पुन्हा एकदा धोकादायक स्थितीमध्ये संगीताने ताबा घेतलाय आणि 59 किलो वजन गटामध्ये ब्रॉन्झ पदकाची मानकरी ठरली आहे संगीता टेकाम. चला पहिलवान.